तर फायनली आजच्या प्रवासाला सुरुवात करतोय. इथं पाहू शकता आपली गाडी तयार आहे, सगळं सामान. मित्रांनो तर पेट्रोल नाहीये, अवघडच आहे भाऊ. माझ्या गाडीत पेट्रोल नाही, पेट्रोलच नाहीये. पंप आतापर्यंत 4-5 पंप पाहिले, पेट्रोलच नाहीये कुठं. तर पाणी भरून घ्यायला आलोय आता. पेट्रोल तर नाही भेटलं तर पाणी तर घेतो कुठं. पॅशनवरती गेले त्यामुळे अजून कॉन्फिडन्स आला आम्हाला वाटलं आपण हे पॅशनवरती जाऊ शकतो, मग आपण पण घेऊन जाऊ कुठली गाडी. फायनली शिर्डीमध्ये पोहोचलोय. इथं नवीन गाड्या ज्या घेतल्यात लोकांनी त्या सगळे इथं पूजायला घेऊन येतात. मित्रांनो दर्शन वगैरे झालंय एकदम मस्त. 5 मिनिटात दर्शन झालंय. आणि शिर्डीमध्ये आल्यावर तुम्हाला पण हा प्रश्न पडला असेल, हा जो साईबाबांचा पुतळा आहे त्यात ते मडकं किंवा हांडा घेऊन पाणी कशाला घालतात. तर मित्रांनो तुम्ही जर पूर्ण साईबाबांच्या मंदिरात परिसर पाहिला तर तिथं लेंडीबाग म्हणून एक ठिकाण आहे. तर त्या साईबाबांच्या दर्शनाकरता संपूर्ण जगभरातून विदेशातून लोक येत असतात. कशी जातात लोक, हाय का रोड पण तर मित्रांनो पाहू शकताय. दमानी भाऊ दादा टेंट लावून थांबू शकतोय का? टेंट लावून संध्याकाळी मुक्कामी थांबू शकतोय का? गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस आहे चौथा. तर चौथ्या दिवशी आपण आहे नाशिकमधील पाथर्डी फाटा येथे आपण मुक्काम केला होता. तर तिसऱ्या दिवशीचा मुक्काम आपण इथे केला होता. इथे आपले मित्र जोजो भाऊ म्हणून आहेत, तर जोजो भाऊच्या इथं मुक्काम केला होता. आणि तुम्ही पाहिलंच असेल काल रात्रीच्या म्हणजे कालच्या ब्लॉगमध्ये रात्रीचं जेवण पण आपण इथंच केलं होतं. तर आज आपण शिर्डीच्या दिशेने प्रवास करणार आहे. तर पहा व्हिडिओ पूर्ण, एकदम भारी व्हिडिओ राहणार आहे. मित्रांनो तर सगळं ओळखलंय आणि आता निघायचंच आहे. आपण जिथं मुक्काम केलाय जोजो भाऊ त्यांची यायची वाट पाहतोय. त्यांचं हे घर आहे, म्हणजे हे बेसिकली त्यांचं गेस्ट हाऊसच म्हणता येईल. कोणी गेस्ट आलं तर हे इथं थांबवतात आणि ते संध्याकाळचं बसते तिथं. ऑफिस गेस्ट हाऊस काय पण म्हणू शकता त्यांचं. तर तिथंच मुक्काम केला होता. ते गेल्यात घरी तर ते येतात, तोपर्यंत बसतोय मी. आणि सकाळपासून एक व्हिडिओ एडिट करत होतो मित्रांनो. 3 तास लागले एक यूट्यूबचा ब्लॉग एडिट करायला. लय मेहनत लागते मित्रांनो. तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. काय आणि आता ते आपल्याला कंदी पेढे दिले होते ना त्यांनी, तर ते पेढे खातो, मी खातो. ते आल्यावर त्यांना पण देतो जोजो भाऊंना. अशा पद्धतीने आहे. आणि मग इथनं निघायचे. आता वाजले 10. तर चला भेटूया पुढं. तर फायनली आजच्या प्रवासाला सुरुवात करतोय. इथं पाहू शकता आपली गाडी तयार आहे, सगळं सामान. आणि जोजो भाऊ आहेत. तर चला भाऊ भाऊंला बाय बाय करतो. भाऊंबरोबर एक रील काढतो आणि बघूया मग निघतो. भाऊंला बाय बाय करतो. परत कधी आल्यावर भाऊंपाशी नक्की येतो भेटायला. मागच्या वेळेस उलटे आपण हरिहर किल्ल्याला आलो होतो, भाऊच्या इथं थांबलो नव्हतो. भाऊ नाराज झाले, म्हणे लय ओळख झाली, येत नाही आमच्याकडं. मग आता मोठा युट्यूबर झालाय. नाही तसं काही आनंद आहे मला. असंच सगळ्यांनी सपोर्ट करा. तर आता प्रॉपर रायडिंग गिअर वगैरे वापरून प्रवास करायला लागलाय माझा भाऊ. आणि परत एकदा ऑल इंडिया राईडसाठी निघालाय. त्याच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आमच्याकडे एवढा मोठा सगळा सेटअप असून आम्हाला वेळ काढता येत नाही. वेळ पण असला तरी जाता येत नाही. पण भाऊ टायमात वेळ काढून नेहमी इकडे तिकडे फिरत असतो. 12 ज्योतिर्लिंग झालं, ऑल इंडिया टूर झाली, आता परत 12 ज्योतिर्लिंग ऑल इंडिया करतोय भाऊ. त्याच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडूनही शुभेच्छा. आणि तुम्ही कमेंटच्या रूपात म्हणा किंवा सबस्क्राईब करून म्हणा, शेअर करून म्हणा, आता भाऊला शुभेच्छा देत चला. हीच अपेक्षा करतो तुमच्याकडून. नमस्कार. मित्रांनो तर आता नाही वे नाशिकमध्ये निघत होतो. तर हे भाऊ परिमल दादा त्यांनी कालच फोन केला होता.
तर आलोय त्यांच्याबरोबर, त्यांच्या ऑफिसला बसलो, त्यानंतर नाश्ता करायला आलोय. जो भाऊ पण आलेले आहेत सोबत. तर आम्ही तिघं आलेलो आहे. तर आता ह्यांना भेटून निघतो. आता पुढं पण 1-2 जण भेटणार आहेत. नाशिक रोडला पण आहे. भेटू सगळ्यांना. काही आता सारखं येणं होत नाहीत, लोक नाराज होतात नाही तर नाही भेटलं असं. मागच्या वेळेसच भेटायचं होतं पण यावेळेस झाली भेट. बरं. तर आलोय आता मिसळ खायला. इथली फेमस मिसळ मध्ये पोहे खायला आला. इथलं भजी पोहे. तर दाखवतो तुम्हाला भजी पोहे. पाहू शकता हे भजी पोहे एक नंबर. थांबा फोटो. हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस 4था आहे. तर 4थ्या दिवशी मी नाशिकमध्ये. तर नाशिकमध्ये मला एक वेगळाच पदार्थ खायला भेटला, भजी पोहे म्हणून आहे. तर पहिल्यांदा ट्राय करतोय मित्रांनो. एकदम मस्त लागतोय माहिती का. पोहे, त्याच्यावर भजी आहे, त्यानंतर सॅम्पल आहे आणि शेव आहे. तर आलोय. हे दादा आहेत, परिमल दादा आहेत आणि आपले जो भाऊ आहेत. आम्ही तिघं आलेलो आहे. आता फायनली नाशिकला बाय बाय म्हणून आपण शिर्डीच्या दिशेने प्रवास चालू करतोय. तर काय म्हणताल तुम्ही? दादाला भेटून खूप भारी वाटलं. दादा जसं कॅमेऱ्यावर जसं आहे तसंच कॅमेऱ्याच्या मागे पण आहे. जवळजवळ अर्ध्या तासापासून दादांसोबत आहे. खूप चांगलं वाटलं बोलून, भेटून. खूप छान आहे. म्हणजे आपला माणूस फिरतो असंच वाटतं. दादा जे करतो असं वाटतं आपणच करतोय. आणि पुढच्या वाटचालीसाठी दादाला खूप खूप शुभेच्छा. ओके. भाऊला भेटून चांगलं वाटलं. काय म्हणताल तुम्ही जो भाऊ? कशी मिसळ? रस्सा पोहे. मला माहिती का, हे काय पोहे आणि ही शेव आणि सॅम्पल पाहून नाही मिसळच वाटले अगोदर, पण हे ऍक्च्युअल मध्ये एक नंबर आहे. पण रस्सा पोहे, भजी रस्सा पोहे एक नंबर आहे. तर मित्रांनो, तुम्ही कधी खाल्लंय का नाही कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त मित्रांपैकी शेअर करा आणि तुमच्या भावाला फॉलो करा. कारण भाऊ पॅशन प्रो गाडीवर ऑल इंडिया फिरत आहे. फायनली आता निघतो इथनं. चला, लय गरम झालं. ह्याचा हीच प्रॉब्लेम आहे. सगळं ही होते गरम. ओपन करून नाही ना, आता एवढं नाही वाटलं मला का. लय गरम होतं असं. चला बाय बाय. चला फायनली निघतोय. चला बाय बाय. ओके थँक्यू मित्रांनो. तर पोहे खाल्ले, ताचच झालो मी 2 पोहे. काय आता जेवायची गरजच नाही मला. नेक्स्ट राईड तुमची कधी असणार आहे? लडाख आता चाललोय मी. ह्याच्याबरोबर लडाखला पण चाललोय. आता तुम्ही ज्योतिर्लिंग करताय? हा, त्याबरोबर ऑल इंडिया पण करतोय. हा का? हा. नाही, मी त्याच्यासाठी स्पेशली बाईक घेतली आहे SD रोस्टर नाही का? मला ती करायची आहे. तर बाकी सगळे घेऊन ठेवतोय आणि मग करणार आहे ती राईड. जाणार आता पहिला भेटेल तुम्हाला. तुम्ही पॅशनवरती गेले त्यामुळे अजून कॉन्फिडन्स आला. पण आम्हाला वाटलं मग आपण हे पॅशनवरती जाऊ शकतो, मग आपण पण घेऊन जाऊ कुठली गाडी असं. नाही काय तुम्हाला आता बघितलं आणि तुमचे रील्स पण बघितलं. तुम्ही त्र्यंबकला होते, म्हटलं नाशिकमध्ये असेल मॅसेज वगैरे करू. पण मग तुम्ही आता दिसले, मी इकडे चालू होतो, तुम्ही दिसले करून परत पाठीमागे असं. चालेल. चला आता शिर्डी चालले का? येऊ का? भेटतो तसं पुढं आलीच भेटतं. हाय मी लडाखला. पुढच्या महिन्यात लडाखमध्ये येईल मित्रांनो. तर फायनली आलो आता पुणे नाशिक हायवेला परत. ही पाहू शकताय शिर्डी पुणे राईड घ्यायचं आपल्याला. चला जाऊया. गरम लय होते पण हे दोन उद्यापासून नाही घालणार पॅन्ट. जॅकेट घालेल पावसाळ्याचं. लय गर्दी. मित्रांनो, तर पेट्रोल नाही आहे. अवघडच आहे भाऊ. माझ्या गाडीत पेट्रोल नाही आणि पेट्रोलच नाही आहे. पंप आतापर्यंत 4-5 पंप पाहिले, पेट्रोलच नाही आहे कुठं. 1 किलोमीटर पुढं म्हणतो. बघूया 1 किलोमीटर पुढं ते आहे का नाही. तर पाणी भरून घ्यायला आलोय आता. पेट्रोल तर नाही भेटलं, तर पाणी तर घेतो. कुठं पाणी भरून घेतो. पाणी किती रुपयाला किती काय माहिती. डॉलर आहेत का माझ्याकडे पण. मित्रांनो, तर पाणी भरून घेतोय आता. पाण्याचं कॅन तिथं शिक्का. तर
त्या भाऊने आपल्याला 5 रुपयाचा सिक्का दिला. धन्यवाद भाऊ. माझ्याकडे सिक्काच नाहीये आणि जे पैसे निघाले ना ते सगळे भूतांचे पैसे होते. एक त्याचा 10 बातचा होता, एक 5 बातचा सिक्का होता. मित्रांनो तो 300चं पेट्रोल टाकतोय. कॅश पैसे द्यायचे 300. का ऑनलाईन का घे नाही? पेट्रोलचा काय एवढा शॉर्टेज आहे इथं? का काय म्हणतो आता बरोबर मग अजून 200 टाका. का भेटेल इकडे शिर्डी नगरमध्ये भेटेल का? टाकायचं का पटकन सांगा. हा टाका. मित्रांनो माल ये नाही म्हणलं काय करायचं, टाकून घेऊ आपण 500. तर मित्रांनो किती पैसेचं पेट्रोल झालं आतापर्यंत बघा. 4था दिवस आहे आपला. आज 500चं टाकतो. बाहेर आपलं होम साईज व्हिडिओ काढतो ना हां हां बरोबर ना. हां हां आमचा एक माणूस आहे ना नाही नाही हे पूर्ण टूर करत राहतं काय बाहेरचे व्हिडिओ काढतो हां बरोबर. हां चला चला. मित्रांनो तर पुन्हा घाट लागलाय आपल्याला पुणे नाशिक हायवेचा. म्हणजे नाशिकच्या बाहेर निघाल्यानंतर ना घाट आहे सिन्नर आणि नाशिकच्या मधोमध. तर आपण आता सिन्नरला जाणार आहे. सिन्नरवरून आपण शिर्डीला जाणार आहे. मग शिर्डीवरून आपण कृष्णेश्वरला जाणार आहे. असा प्रकारचा आपला प्लॅन आहे जायचं. चला मित्रांनो तर फायनली तो ब्रिज आला आहे. तिथनं राईट घेतलं तर आपण पुण्याच्या दिशेने जातो आणि लेफ्ट घेतलं तर आपण शिर्डीच्या दिशेने जातो. हा ब्रिज आहे पुणे नाशिक हायवेला. आपल्याला जायचं शिर्डीच्या दिशेने. ह्या ब्रिजपासून बरोबर 56 किलोमीटरवर शिर्डी आहे. मध्ये एखादा कुठं तरी ब्रेक घ्यावा असं माझी इच्छा आहे. बघूया मित्रांनो. तर इथं पाहू शकता सर्व्हिस मेन रोडला झाडं नाहीत पण सर्व्हिस रोडला बघा मधोमध लिंबाची झाडं लावलेत आणि एकदम चांगली आलेत लिंबाची झाडं. या रोडला थांबायचं आहे मला पण त्याला सर्व्हिस रोडलाच जायला लागेल त्याशिवाय थांबता नाही येणार. मित्रांनो तर इथं थांबलो होतो. रोडला तर झाडं नाही एवढी नवीनच रोड झाला आहे त्यामुळं. तर इथं पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपाच्या शेजारी इतकी घनदाट झाडं होती आणि एकदम सावलीत कशाची झाडं आहेत काय माहिती. तर इथं आराम करायला थांबलो होतो. तर आता निघतोय. कॅमेराची मेमरी फुल झाली तर ते ठीक होतं जरा. फायनली आपण शिर्डीच्या दिशेने प्रवास चालू केलेला आहे आता आणि तिथं सावलीत थांबलो होतो तिथनं निघालो आहे. तर शिर्डीत आपल्याला नव्हे दर्शन एकदम लवकर आणि फास्ट होणार आहे कारण आपल्याला तिथले. मित्रांनो तो रोड एकदम भारी झाला आहे. आपल्या इथं पालखी महामार्ग कसा झाला आहे तसाच झाला आहे. आणि पाठीमागं नव्हे पिंगरी कुठलं गाव होतं पिंगरीपर्यंत त्या रोडला पालखी महामार्ग म्हणूनच नाव आहे. पालखी महामार्ग माहीत नाही पण तो. मित्रांनो तर पुन्हा एकदा आपल्याला समृद्धी महामार्ग लागलेला आहे. पाहू शकताय वन सुसाट अशा गाड्या चालल्यात आणि खालनं आपण चाललोय. चला आता इथनं शिर्डी 12 किलोमीटर राहिले या समृद्धी महामार्गापासून. तर पुढं जाऊन आपल्याला राईट घ्यायचे. बघा कसला जबराट साईबाबांचा पुतळा बनवला इथं. वा मित्रांनो तर इथनं बोर्ड शिर्डी मानतं 25 किलोमीटर आणि साई मंदिर 3 किलोमीटर. इथे एक फोटो काढू आपण. फायनली शिर्डीमध्ये पोचलोय. आता पाहू शकता उन्हामुळं कशी व्यवस्था केली इथं सावलीची लाईनीमध्ये लागतात. तर चला आता काय करूया आपण पलीकडे पहिलं तर गाडी पार्किंगला लावूया आणि त्या सरांना फोन करूया काकांना.
साई वेदांत. तिथनं आत जायचे. तिथनं बी दरवाजा आहे आणि इथं पण पुढं ही गेट आहे. गेट क्रमांक 5. हा इथनं मेन गेट आहे. इथं बघा इथं साईबाबांचा पुतळा आहे जो सगळीकडे तुम्ही पाहता. तर फायनली शिर्डीमध्ये पोचलेलो आहे आता. तर जाऊया मंदिरात दर्शन करूया. तर ते आपले सर आहेत स्वप्नील भाऊंचे वडील आहेत. तर ते वडील आपले पुजारी तिथं मंदिर संस्थांमध्ये कुठल्या तरी पदावर आहेत काय माहीत नाही आहे. तर त्यांना विचारू आपण. तर त्यांच्यामुळं आपल्याला दर्शन होईल 5 मिनटात. तर बघूया किती वेळ लागतोय काय लागतंय दर्शनाला. ओके चल मित्रांनो. तर शिर्डीत पोचलंय. हे भाऊ पण आलेत आणि काका पण आलेत. का काय म्हणताय? स्वप्नील भाऊ कुठे गेले? पुण्याला गेलेत का? दादा तुमचं नाव सांगा बरं. दादा पण 30 किलोमीटरवरनं भेटायला आलेत. मी या नाही म्हणल्यावर. तुम्हाला बाहेर जायचंय का कुठं आज? हां ते सुनबाई आहे ना हां हां त्यांच्या त्याच्यामुळे तुम्हाला बोललो ओके ओके चला जाई. साईबाबांची मूर्ती बघा कसली भारी आहे इथं. आणि आपण गेट नंबर 4 ना गेट नंबर 4 आत चाललेलो आहे आता दर्शन करायसाठी. तर चला जाऊया. ते उन्हामुळे हे सगळं मंडपाची व्यवस्था वगैरे केलेली एकदम मस्त. तिकडं पाहू शकताय ते काका आहेत ना. ते मंदिर संस्थांमध्ये कामाला आहेत त्यामुळं ओके होते काय. इथं नवीन गाड्या ज्या घेतल्यात लोकांनी त्या सगळे इथं पूजायला घेऊन येतात. चला तिथं आपण मोबाईल जमा करूया. चप्पल मोबाईल. मंदिराच्या आत आलं की तुम्हाला डाव्या साईडला फ्रीमध्ये शू स्टँड भेटून जाईल. लोकर भेटून जातील. आणि इथनं पाहू शकताय गेट नंबर 4 आहे प्रवेश. आणि इथं पाहू शकताय आई लव साईबाबा म्हणून मस्त असं हे आहे. ह्याचं परत येताना मी सिनेमॅटिक शूट घेतो. तो पण आता दर्शन करून येऊ पहिलं. मित्रांनो दर्शन वगैरे झालंय एकदम मस्त. 5 मिनिटात दर्शन झालंय. आणि आपलं जे मोबाईल आणि कॅमेरा वगैरे ठेवला होता तर ह्या सरांपाशी ठेवला होता. साईदीप फुल भंडार म्हणून. तर सरांपाशी ठेवला होता आणि आता ते घेतलंय. थँक्यू सर. तर गेट नंबर 4 आहे. तुम्ही समोरून आला ना आय लव साईबाबा म्हणून बोर्ड आहे त्याच्या समोरच आहे. तुम्हाला कधी प्रसाद वगैरे घ्यायचा असेल तर सरांकडे नक्की या. दत्तू भाऊ गोंडकर म्हणून त्यांचं नाव आहे. तर चला मित्रांनो आता दर्शन वगैरे झालंय. धन्यवाद सर. सरांच्या माध्यमातून दर्शन एकदम उत्तम झालंय. हर महादेव. मित्रांनो तर आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा त्यातील दिवस 4था आहे. तर 4थ्या दिवशी फायनली तुमच्या भावानी शिर्डीतील साईबाबांचे दर्शन केलेले आहे. मित्रांनो आपण कृष्णेश्वर या ज्योतिर्लिंगाकडे जात असताना आपल्याला वाटतच शिर्डी लागले तर शिर्डीतील साईबाबा मंदिराचे दर्शन केले. मित्रांनो शिर्डीतील साईबाबा मंदिराचे दर्शन करायचे असेल तुम्हाला तर कमीत कमी 2 ते 3 तास कमी गर्दीच्या टायमिंगला लाईनला थांबायला लागते. पण हे आपले शिंदे सर आहेत. आपले मित्र स्वप्नील शिंदे यांचे वडील आहेत. तर सरांनी आपलं दर्शन करून दिलं. 5 मिनिटात दर्शन झालं. तर धन्यवाद सर. सर तुम्ही काय म्हणताल? बस पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. ओम साईराम. तर मित्रांनो आपण इतक्या लांब प्रवास करतोय म्हणजे 12 ज्योतिर्लिंग आणि संपूर्ण भारत. तर ह्याचा म्हणजे जे आपले व्हिडिओ पाहतात त्यांना खरंच आदर आहे. आपलं त्र्यंबकेश्वरमध्ये पण अगदी 5 मिनिटात दर्शन झालं. शिर्डीमध्ये पण अगदी 5 मिनिटात दर्शन झालं. तर तुम्हाला आता इथला व्ह्यू दाखवतो कसा आहे. तर मित्रांनो मंदिरात कुठलाही कॅमेरा अलाउड नाही आहे. तर आपण 4 नंबर गेटनी ही केलं होतं दर्शन. तर 4 नंबर गेटच्या समोरच इथं पाहू शकताय शिर्डी नगर परिषद आय लव साईबाबा म्हणून लिहिलेलं आहे. आणि इकडं पुढं आलं ना तर साईबाबांचा एकदम सुंदर असा हे बघा पालखी चाललेली साईबाबांच्या आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो मित्रांनो. मेन तर ह्याचं नाव काय शिर्डी म्युन्सिपल कॉर्पोरेशन साई पालखी गार्डन म्हणून आहे मित्रांनो हे ठिकाण. तर इथं पाहू शकताय
इकडं समोरच साईबाबांची भव्य मूर्ती आणि जर तुम्ही अजून आत आला तर एकदम सुंदर असं गार्डन बनवलं आहे. इथं पाहू शकता इथं साईबाबांची पालखी चा नजारा पण दाखवलेला. इतकं सुंदर वाटतंय ना मित्रांनो. इथं बघा काय जबरदस्त व्ह्यू येतो इथं. तर मित्रांनो फायनली शिर्डीचे पण दर्शन झाले. तर मित्रांनो आता शिर्डीमध्ये आणि शिर्डीमधील पालखी गार्डनमध्ये आलेलो आहे, साईबाबांची पालखी गार्डन. तर मित्रांनो इथं आल्यानंतर ना इथे एक जिप्री मुलगी आणि साईबाबा यांचं तुम्हाला 2 मूर्ती पाहायला भेटतील. तर मित्रांनो ह्याच्या पाठीमागे एक सुंदर कहाणी आहे मित्रांनो. तर ही जिप्री मुलगी ही मागासवर्गीय जातीची होती आणि त्यावेळेस तिला वाणे म्हणजे जे दुकानदार आहे त्यांनी दिवाळीला दिवे लावण्यासाठी तेल दिलं नाही. त्यावेळेस साईबाबांनी चमत्कार करून पाण्याचं तेल तयार केलं आणि सगळे दिवे पेटवले होते. अशा प्रकारे कहाणी आहे. तर त्याचा इथं देखावा सादर केलेला आहे मित्रांनो. अतिशय सुंदर आणि पाठीमागं बघा किती सुंदर ही मूर्ती दिसत आहे साईबाबांची. मी आहे शिर्डीमध्ये आल्यावर तुम्हाला पण हा प्रश्न पडला असेल, हा जो साईबाबांचा पुतळा आहे त्यात ते मडकं किंवा हांडा घेऊन पाणी कशाला घालतात. तर मित्रांनो तुम्ही जर पूर्ण साईबाबांच्या मंदिरात परिसर पाहिला तर तिथं लेंडीबाग म्हणून एक ठिकाण आहे. तर त्या ठिकाणामध्ये एक विहीर आहे. त्या विहिरीतनं पाणी ते उपसून तेथील जे बगीचा होता ते हयात असताना तर त्यावेळेस लेंडीबाग येथे ते पाणी घालत होते. तर अशा प्रकारे साईबाबा पाणी घालायचे. त्यामुळे अशा प्रकारचं इथं स्ट्रक्चर बनवलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे तुम्हाला माहिती होतं का नाही कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. पाहू शकता असं सुंदर असं ठिकाण आहे हे मित्रांनो. तर पाहू शकताय साईबाबांची मूर्ती कसली मस्त आहे. कमळ बिमळ बनवलं आहे. त्यानंतर वारकरी दिसतात आणि इकडं आलं तर इकडं साईबाबांची पालखी चाललेलं दृश्य आहे. तर इथं मेन म्हणजे हे बघा हे कसं गार्डन बनवलं आहे. ह्याच्यापासून वेगवेगळे झाडांपासून हे बनवलेले आहे मित्रांनो. तर हे पाहू शकता इथं साईबाबांची पालखी चालली आणि रामनवमी आणि दसरा आणि गुरुपौर्णिमा या मेन तर मित्रांनो तर मेन तर रामनवमी आणि गुरुपौर्णिमेला इथनं जगभरातून लोक येतात साईबाबांचे दर्शन करायला. त्यावेळेस साईबाबांची पालखी निघते आणि ती पालखी अशा पद्धतीने निघते मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकताय वारकरी पालखी घेऊन चाललेले आहेत. एकदम सुंदर असं ठिकाण आहे मित्रांनो. तुम्ही पण कधी आला तर नुसतं दर्शन करून जाऊ नका, सर्व परिसर व्यवस्थितरित्या पाहून जावा आणि माहिती घेऊन जावा. तर आणि मित्रांनो हे गार्डन पण अतिशय सुंदररित्या फुलवलेलं आहे. पाहू शकताय प्रत्येक झाडाला एकदम विशिष्ट असा शेप वगैरे दिलेला आहे. तर चला हे सर हर हर महादेव, ओम साईराम मित्रांनो. तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता शिर्डीमध्ये आणि शिर्डीच्या मंदिराबद्दल आपल्याला हे शिंदे सर आहेत ते थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर सर काय माहिती आहे? ओम साईराम. शिर्डी श्री साईबाबा मंदिर हे भारतातील 2 नंबरचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. या साईबाबा मंदिरात दर्शनाकरिता विदेशातून जगभरातून लोक येत असतात आणि इथे वर्षभरामध्ये जे विजयादशमी, गुरुपौर्णिमा, नंतर रामनवमी हे जे उत्सव मोठ्या प्रमाणात इथे साजरे केले जातात. तर या उत्सव काळामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात जे कलाकार मंडळी इथं हजेरी लावण्यासाठी येतात आणि विदेशातून तसेच भारतातून बऱ्याच ठिकाणावरून वेगवेगळ्या ठिकाणावरून नेहमी या उत्सव काळामध्ये खूप पालख्या लोक पायी आलेले असतात दर्शनाकरिता. इथे वेगवेगळे कलाकार हजेरीचे कार्यक्रम करतात, हजेरी लावतात, साईबाबांच्या मंदिरात येऊन नतमस्तक होतात. ओम साईराम. ओम साईराम मित्रांनो. तर फायनली दर्शन झालंय आणि आता गार्डनमधनं पण बाहेर निघतोय. तर पालखी उद्यान म्हणून श्री साई पालखी उद्यान म्हणून आहे. तर एकदम सुंदर बनवलेलं आहे आणि मस्त आहे. मी पहिल्यांदाच आलो आहे ह्या उद्यानामध्ये पण चांगलं वाटलं. थोडा वेळ बसलो, शांतता वाटली. हे पाहू शकता इथलं गेट आहे आणि इथं एक फलक आहे का तो बाहेरनंच पाहता येईल आपल्याला.
तर मित्रांनो अशा प्रकारे गार्डन आहे. हो, चांगल्या प्रकारे मेंटेन पण केलेलं आहे. इथं पाहू शकताय मित्रांनो. तर सरांबरोबर आलो होतो. तर आता सर म्हणले काय ते थंड नाही तर नाश्ता करा. तर थंड पितोय आता, कारण अजून एक जण आले त्यांच्याबरोबर जेव्हा काय ते घ्यायला लागेल नाही तर त्यांना बरोबर वाटत नाही. तर पहिलं ही पितोय फ्रुटी, एक नंबर लागते तशी, लई नाही बेकार होऊ नये. मित्रांनो तर फायनली निघालो. इथं एक सर आलेत तर त्यांच्याबरोबर जेवायला जातं. ते म्हणत होते जेवण करा नाही तर आईस्क्रीम खा. तर मग आईस्क्रीमचं आत्ताच ही कोल्ड्रिंक तर शिंदे सरांनी बरोबर खाल्ले. तर आता ते सर येतात, त्यांची बहुतेक 700 तर सो आम्ही येतो चालत. हां तर मित्रांनो आपण आता शिर्डीमध्ये, आणि शिर्डीमध्ये आल्यानंतर दर्शन वगैरे केलं. आणि दर्शन करायच्या अगोदरच तुषार सर इथं आले होते. तर भेट झाली. मग मी दर्शन करून आलो. आपल्याला शिंदे सरांनी दर्शन एकदम 5 मिनिटात करून दिलं. तर सर म्हणले काही थंड घ्यायचं का नाश्ता करायचा. तर मी आत्ता थंड शिंदे सरांबरोबर घेतलं होतं. तर म्हणलं काही ते खाऊ छोटं. तर सरांनी डायरेक्ट म्हणे की व्हेज बिर्याणीच खा. मग तसं आम्ही व्हेज बिर्याणी मागवली तर खातोय आम्ही. काय म्हणताल सर तुम्ही? काहीच नाही, खूप आनंद वाटला. स्वप्नील सर आले आणि त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा. आमच्या प्रवासाबद्दल चर्चा चालू आहे आणि भविष्यात प्रवासात कुठेही अडचण आली तर एक कॉल करा. भारतात कुठेही आपले भरपूर मित्र कंपनी आहे. आपले मित्र कंपनी तुम्हाला मदत करायला तयार आहे. पुढच्या वेळेस शिर्डीला येताना जरूर सांगा. विथ फॅमिली या, आपण विथ फॅमिली पण प्लॅनिंग करूया. ओके. तर मित्रांनो दादाला भेटून चांगलं वाटलं. चला आता खातो. ओके मित्रांनो तर जेवण वगैरे झालंय आणि आता निघतोय इथनं. काही राहिलं का? नाही राहिलं. काही फोन वगैरे, जॅकेट राहिलं नाही तर काय राहिलं, काही जॅकेट राहिलं. भोजन सेवा मित्रांनो तर रोड मार्गाची इथं पाहू शकताय प्रसादालय म्हणून आहे. इथं खूप मोठं आहे आणि इथंच एक तोच तिथंच फोटो आहे ना जिथं साईबाबाकडे इथं बनवताना मोठी मूर्ती. इथं फ्री बस असते का तिथनं मंदिरापासून इथं आणायला? हां, भोजनालयपर्यंत अशा प्रकारचं आहे. मित्रांनो तुम्ही जर शिर्डीला आला तर इथं नाही वे शिर्डी देवस्थान ट्रस्टचं मोफत भोजनालय. तर इथं पाहू शकताय. तिथं अशा पद्धतीने साईबाबांची एक कढईत जेवण बनवतानाची मूर्ती आहे. मित्रांनो तर पाहू शकताय कसला प्रचंड मोठा साईबाबांचा पुतळा आहे जेवण बनवतानाचा. त्या गाडीत जाऊन प्रसादालय पाहून आलो आपण. तर आता फायनली निघतो इथनं. इथं गाडी आपली. मी माझ्याकडे 5 लिटर असते पण गरम लय होते ही आता सध्या. बाय बाय म्हणून निघतोय. चला भाऊ. ओके थँक्यू. शुभेच्छा तुम्हाला. ओके धन्यवाद. तर मित्रांनो फायनली निघतोय. हे बघा शिर्डीतनं, हे बघा शिर्डीचे साईबाबा कसलं जबराट दिसतोय. मित्रांनो तर हे सर हे भेटलेत. हे पाहत नाही व्हिडिओ काय नाही पण ते आश्चर्यचकित झालं की मी इतक्या लांब चाललोय म्हणलं. हां नाही मला टेंट लावून थांबायचे. टेंट लावून मुक्काम करायचा. मुक्काम पेट्रोल पंपावर कुत्रं बघा. हां चांगला कुठं आहे म्हणजे जिथं हां माझ्याकडे टेंट वगैरे आहे सगळं. तंबू लावून हां ओके. तो मोठा 4 लेन हायवे का? 4 लेन हायवे का? हां ओके. मित्रांनो तर शिर्डीतून प्रवास चालू केला आहे. जुना नागपूर हायवेने प्रवास करतोय आता. बघूया
चांगला पेट्रोल पंप भेटला ना थांबूया. नो तर इथं कशी जातात लोक. हाय का रोड पण येते बसून मध्ये बंद केला. का बंद केला आहे तेच माहीत नाही मित्रांनो. तर आता आपण जुना नागपूर हायवेवरनं प्रवास करतोय आणि हा रोड बंद का केला आहे तेच कळलं नाही. बंद का केला आहे हा रोड, बंद का केला आहे? पुढं काम चालू आहे का? गाडी जाते का बाईक? तर मित्रांनो पाहू शकताय दमानी दमानी भाऊ मागं बायको बसावली परत ती बाईक होती ती. मित्रांनो फायनली निघालोय वरती. पुढं पुलाचं काम चालू आहे. काय तिथनं टू व्हीलर जाते का नाही काय माहिती मित्रांनो. तर हा जुना पूल खराब झाला आहे काहीतरी, कुठंतरी पडायला लागला असेल, नाही तर बॉल पडला असेल, त्यामुळं तर हा पूल बंद केला आहे. वाहतुकीस योग्य नाही असं म्हणणं आहे त्यांचं. हे असं झालं इथं इथनं दबलाय खाली. पुढून काय ते तिथं चलो ना पुढं एकदा तिकडं बंद करून टाकला होता, इकडून पण बंद करून टाकला होता पूल. तर आता बघा तर मला अंदाज घेऊ द्या नक्की कसं आहे काय आहे. आपली ही बॅग घासायची नाही तर दुसरी. चला मित्रांनो तो विचारून बघू आता इथं राहायला भेटते का. हा इथं तर डोबरमॅन आहे का कुत्रायची गाडी. दादा टेंट लावून थांबू शकतोय का? टेंट लावून संध्याकाळी मुक्कामी थांबू शकतोय का? संध्याकाळी उघडा असतं ना पण संध्याकाळी असतंय का उघडा 24 तास का? 24 घंटे म्हणजे 11 वाजता आपलं नाही नाही माणूस असतं ना कोणतरी झोपायात. 2 माणसं आहे. 2 माणसं आहेत ना. ओके कुत्रं सोडत नाहीत ना मोकळं रातचं. पेट्रोल नाही अच्छा धन्यवाद. जवळ आपल्याकडे 18 CCTV कॅमेरे. ओके 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 कुत्र्याचंच भीती. कुत्र्याचं काही नाही. हां तिकडं 2 जण असतात. हां तिकडं तरी लावला. ओके ओके म्हणजे ते बाज टाकून झोपतात का? नाही बाज नाही, ती बाज तुटलेली एक जण खाली झोपतो आणि वाटून खुर्चीवर बसले. ओके ओके चालतंय की थँक्यू. मित्रांनो तर मस्त अशी हवेशीर अशी राहण्याची व्यवस्था झाली. इथं पाहू शकता मोकळा डाखळा पेट्रोल पंप, इकडून हवा येईल अशी त्यामुळे इथं राहू शकतो आपण. तर पहिलं तर काय करूया निवांत थोडं बसून एडिट करू व्हिडिओ. तर फायनली गाडी इथं लावली, इथं टेंट लावलाय. तर एकदम आज मोकळे हवेशीर ठिकाण आहे. तर इथं टेंट लावलेलं आहे. टेंटमध्ये तर संध्याकाळी झोपणार आहे. मेन तर गोष्ट आपण इथंच बसणार आहे वरती थोडा वेळ. पण तर संध्याकाळचं जेवण करतोय. तर जेवणात काय आहे तर मग अशी जी व्हेज बिर्याणी त्या भाऊंनी दिली होती ती बिर्याणी आणि बाकी भेळ वगैरे काय आपल्याकडं आहे ते खाऊया अशा पद्धतीने आहे. आता झोपलं तरी चालेल, टेंटमध्ये एवढं गरम होई नाही. खालनं आहे तशी खालनं ही होतंय बसतंय असं आहे. तर चला खाऊया, तुम्हाला खाताना पण दाखवतो. मित्रांनो अशा प्रकारे जेवण करतोय पाहू शकताय. दुपारीचा व्हेज पुलाव जो शिल्लक राहिला होता तो पार्सल करून आणला होता, त्याबरोबर भेळ आहे. अशा प्रकारे मी जेवण करतोय. तर परत चला खाऊया. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न असतील, काही सजेशन द्यायचं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहित जा. कमेंट मी सगळ्या वाचतो आणि जो त्याच्या पुढचा व्हिडिओ येईल त्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्या कमेंटची उत्तरं दिली जातील. नाहीतर रोज संध्याकाळी मी 8 वाजता लाईव्ह येत जाईल आणि लाईव्ह येऊन तुम्हाला त्या सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत जाईल. तर चला
काय करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा आणि कमेंट नक्की करा.